सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी जी बैठक बोलावण्यात आली होती ती बैठक आता संपली। भारताच्या पाण्याचा एक थेंबही पाकला देणार नाही असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भात या बैठकीमध्ये जोरदार चर्चा झाली। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। पंकज, महत्त्वाची गोष्ट आपल्याला लोकांना सांगायला लागेल की आत्ताच्या घडीची ही महत्त्वपूर्ण बैठक, महत्त्वपूर्ण निर्णय आणि या बैठकीमध्ये आपल्याला दिसून येतं की पुन्हा एकदा घेतलेल्या निर्णयावरती सरकार ठाम आहे। निश्चितच घेतलेल्या निर्णयावरती सरकार जे आहे ते ठाम आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती अमित शहा यांच्या घरामध्ये यांच्या घरी ही बैठक झाली। या बैठकीला मध्यमकालीन, अल्पकालीन आणि दीर्घकालीन या तिन्ही उपाययोजना करण्यावरती भर जो आहे तो दिलेला आहे। भारतातलं एक थेंब पाणी सुद्धा आता पाकिस्तानच्या इथे जाऊ द्यायचं नाही असा निर्णय एकमताने झालेला आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं जी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली त्यातलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे सिंधू पाणी करार जो आहे तो रद्द करण्यात आला आणि त्याच्यानंतर अनेक पाकिस्ताननी त्यानंतर मग त्याच्यावरती निर्णय घ्यायला सुरुवात झाली, व्यापार बंदी आणली आणि अनेक निर्णय पाकिस्ताननी घेतले। मात्र पाकिस्तानच्या जिवारी लागलेला विषय म्हणजे सिंधू पाणी करार रद्द करणं आणि त्या बाबतीत अजून कठोर पावलं उचलली आता जाणार आहे। नक्की, पण हा पाणी करार रद्द झाल्यामुळे कशा पद्धतीनं झळ ही पाकिस्तानला या गोष्टीची बसू शकते? निश्चितच अनेक नद्या ज्या आहेत त्याच्या